नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आता मम्मी ग्रॅनी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रेसिपी बघणार आहोत घोटून भाजी। ह्याला आमच्या पद्धतीत म्हणजे आमच्या भाषेमध्ये घोटून भाजी म्हणतात, पालकची दाल भाजी पण म्हणतात कोणी कोणी असे। तर काय प्रोसेस आहे आपण करूया। आता एक जोडी ही पालकची भाजी घेतलेली आहे, चणा डाळ आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुरीची डाळ आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, म्हणजे एक वाटी चणा डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत। आता हे सर्व आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। डाळीमुळे ह्याला छान चव येते आणि आपण अख्खी शेंगदाणे कच्चे टाकणार आहोत। हे 1 लिटर पाणी आहे, अजून थोडंसं आपण टाकू। आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे 2 कांदे मीडियम साईजचे, लसूणच्या 8 ते 9 पाकळ्या आहेत कट केलेल्या, मोहरी आहे 1 चमचा, 1 चमचा जिरे आहे, ही कोकम आगळ आहे, थोडंसं आमसूल असलं की छान लागतं, आणि दाण्याचं कूट आहे जेवढा लागेल तेवढा, मी अर्धी वाटी घेतलेला आहे, आणि आपल्याला हिंग लागणार आहे। अद्रक, मिरची आणि हिरवी मिरची लसूण पेस्ट आहे, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण राई। आता लसूण टाकलंय आपण ह्याच्यामध्ये, लसूण छान ब्राऊन झालं की आपण जिरे टाकणार आहोत। आता बघा लसूण छान ब्राऊन होत आलेलं आहे गोल्डन कलर वरती, ह्या स्टेपला आपण कांदा टाकणार आहोत। आता हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत छान लालसर करायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा कांद्याचा गेला की त्या भाजीला छान एक चव येते। आता बघा कांदा छान ब्राऊन झालेला आहे, या स्टेपवरती आपण हिंग टाकणार आहोत थोडं, हिंगामुळे छान स्वाद येणार आहे, आणि वाटण जे आपण केलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरचीचं ते वाटण टाकणार आहोत। आता आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत, 2 चमचे धने पावडर टाकणार आहोत, आणि 2 चमचे हे लहान चमचे आहेत का, ठीक आहे। आपण हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकली आहे, आमच्या घरामध्ये थोडंसं स्पायसी खातात म्हणून आम्ही जरासं तिखट टाकतो वरतून थोडंसं, पण त्याला पण एक छान चव येते। आणि ह्याच्यामध्ये थोडासा सब्जी मसाला आहे हा टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान आणि इतका सुंदर सुगंध सुटला आहे ना, मसाला जो आपण भाजतोय त्या मसाल्याला एक छान सुगंध सुटला आहे। मसाला छान भाजून झाला की आपण हा मसाला जी भाजी बनवली त्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता बघा छान मसाला भाजला गेला आहे, छान तरी आली, म्हणजे मसाला छान आणि झाला आता भाजून। आता आपण गॅस बंद करणार आहोत, आणि हा जो मसाला भाजून घेतला आहे आपण ह्या जी पालकची भाजी आहे ना त्या पालकच्या भाजीमध्ये टाकणार आहोत। तुम्ही बोलाल असं का केलं,
तर ह्याला कारण आहे, कारण भाजी होती जास्त, म्हणून त्याच कुकरमध्ये तो मसाला टाकला आहे. खूप छान दिसते आणि ह्याला छान टेस्ट पण येणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि बॉईल आल्यावरती कोकम आगळ आमसूल, त्याने छान एक स्वाद येतो, तिखट आंबट असं. आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. बघा आता छान उकळी आलेली आहे आणि छान टेक्स्चर पण छान आलेलं आहे. आता ह्या स्टेपला आपण कोकम आगळ टाकणार आहोत. कोकम आगळ टाकलं की थोडं थोडं करून तुम्हाला जसं पाहिजे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि त्याच्याने छान चव येते. आपण आखे शेंगदाणे पण टाकलेत आणि ते खाताना खूप छान लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. टाकणार आहोत, तुम्हाला जेवढा लागेल तसं लागायचा. मी अर्धी वाटी काढलं होतं, तसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता. नमस्कार, बघा फायनली पूर्ण रेडी झाली आहे. पालकची घोटून भाजी आम्ही म्हणतो, बरेच जण दाल पालक बोलतात. ठीक आहे, तर ही भाजी चपातीसोबत पण छान लागते, पण राईससोबत अप्रतिम लागते. तुम्ही नक्की अशी रेसिपी सेम ट्राय करा आणि कमेंट्स करा. खूप सुंदर झालेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रपरिवाराला आणि भरभरून प्रतिसाद द्या.